जर यशस्वी व्हायचंय तर सकारात्मक विचार करा. हे एक असं वाक्य आहे जे तुम्ही आणि मी लहानपणापासून ऐकलेलं आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं, आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं, इव्हन आपल्या मित्रांनी आणि खूप साऱ्या पुस्तकांनी आपल्याला सांगितलं की सकारात्मक विचार करा म्हणजेच यश तुमचं, जीवन सोपं होऊन जाईल. बट गेस व्हॉट, तुम्हाला लहानपणापासून कुणी शिकवलंय का की सकारात्मक विचार कसा करायचा? शिक्षकांनी नाही शिकवलं, आपल्या आईवडिलांनी नाही शिकवलं, कारण समहाव त्यांनाही माहित नव्हतं की सकारात्मक विचार कसा करायचा. मित्रांनो, तुम्ही आणि मी खूप जास्त प्रयत्न केला सकारात्मक विचार करण्याचा, बट समहाव जेवढा आपण प्रयत्न केला मनाला समजवण्याचा की सकारात्मक विचार कर, तेवढंच मन नकारात्मक होत गेलं, तेवढाच जास्त नकारात्मक विचार आपण करत गेलो. आणि म्हणून आपण हा प्रयत्न वैतागून कंटाळून सोडून दिला आणि आपण परत त्याच नकारात्मक विचारमध्ये अडकून राहिलो. मग एक गोष्ट तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे की तुम्हाला माहिती आहे की जर सकारात्मक विचार केला तर आयुष्य सकारात्मक होईल, यश मिळेल. बट समहाव तुम्हाला हे माहित नाहीये की सकारात्मक विचार कसा करायचा, रादर हे तुम्हाला कोणी शिकवलंच नाही. सो मित्रांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल सकारात्मक विचार करण्यासाठी CHP फॉर्म्युला. आणि हा CHP फॉर्म्युला एवढा जास्त पॉवरफुल आहे की जेव्हा तुम्ही या फॉर्म्युलाला समजून घेतात आणि जीवनात अप्लाय करतात तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करतात आणि तुमच्या जीवनात नकारात्मक विचार खूप जास्त कमी होऊन जातो. नमस्कार मित्रांनो, मी योगेश अस्वार, तुमचाच मित्र तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठीचा बेस काय असायला हवा. आणि मी तुम्हाला देणार आहे CHP फॉर्म्युला, जो फॉर्म्युला तुम्हाला सकारात्मक विचार करण्यासाठी, पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी मदत करेल आणि हे देखील दाखवेल की ऍक्च्युअली पॉझिटिव्ह थिंकिंग कशी केली जाते. मग सुरू करूया या फॉर्म्युला पासून. मग मित्रांनो, जर बिल्डिंग उंच बांधायची असेल तर सर्वात महत्वाचं काय असतं? बेस. जेवढा पाया पक्का असेल तेवढीच बिल्डिंग आपण वर बांधू शकतो. पण जर पायाच पक्का नसेल आणि आपण बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न करत असू, देन गेस व्हॉट, काय होईल? वापस बिल्डिंग कोलॅप्स होईल, खाली पडेल. राईट? मग तसंच आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंग सोबत सुद्धा होतं. आपण सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करतो, आपण नकारात्मक विचारांना अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो, बट समहाव सकारात्मक विचार करण्यासाठी जो पाया असायला हवा, जो बेस असायला हवा, तो आपण पक्का केलेला नसतो. आणि म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो CHP फॉर्म्युला देणार आहे, तो फॉर्म्युला तुमचा हा पाया पक्का करेल. अँड गेस व्हॉट, एकदा तर तुमचा पाया पक्का झाला सकारात्मक माइंडसेटचा, सकारात्मक विचार करण्यासाठीचा, की तुम्ही कितीही मोठी बिल्डिंग त्या पायावर बांधू शकता आणि ती मजबूत इमारत असेल आणि ती कोलॅप्स होणार नाही. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करू शकता. सो या CHP फॉर्म्युला मध्ये सर्वात पहिला C चा अर्थ होतो कॉन्टेंट. मित्रांनो, कॉन्टेंट म्हणजे प्रत्येक ती गोष्ट जी तुम्ही पाहता, वाचता, ऐकता आणि बोलता. आय रिपीट, प्रत्येक ती गोष्ट जी तुम्ही पाहता, वाचता, ऐकता आणि बोलता, त्या गोष्टीला म्हटलं जातं कॉन्टेंट. आणि हा कॉन्टेंट असतो आपल्या ब्रेन साठी अन्न. तुमचं शरीर तसंच बनेल जसं तुम्ही अन्न घ्याल. राईट? बघा, एक सिंपलचा फॉर्म्युला आपल्याला लहानपणापासून माहित आहे की जर तुम्ही जंक फूड खाल्लं तर तुम्ही थोडे ओबेस व्हाल, मोठे व्हाल. राईट? आणि जर तुम्ही लहानपणापासून हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर तुम्ही हेल्दी राहाल, तुमची बॉडी हेल्दी राहील. मग जर अन्न जसं आपण घेतो तशीच आपली बॉडी तयार होते. तर विचार करा, जर कॉन्टेंट आपल्या माइंड साठीचं अन्न आहे तर जसं कॉन्टेंट आपण घेऊ तसंच आपला माइंडसेट आणि तसंच आपले विचार क्रिएट नाही होणार का? फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बघत असाल तर तुम्ही ऍक्च्युअली निगेटिव्ह कॉन्टेंट कंझ्युम करत आहात. तुम्ही तुमच्या माइंडला नकारात्मक गोष्टी भरवत आहात. राईट? आणि जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टी ह्या माइंडमध्ये भरवाल तर विचार करा, जेव्हा विचार करण्याची गोष्ट येईल तेव्हा हा माइंड कोणते विचार क्रिएट करेल? ऑफकोर्स नकारात्मक विचार. इट्स लाईक की ही एक टाकी आहे ज्यात तुम्ही कॉन्टेंट भरू शकतात. मग जर ह्या टाकीमध्ये तुम्ही सकारात्मक कॉन्टेंट भरला, चांगल्या गोष्टी भरल्यात, तर जेव्हा तुम्ही विचार कराल, जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही सकारात्मकच बोलाल. राईट? बट जर ह्या टाकीमध्येच नकारात्मक गोष्टी भरून ठेवलेल्या असतील,
नकारात्मक कॉन्टेंट भरून ठेवलेलं असेल, तर जेव्हाही तुम्ही नळ ओपन कराल म्हणजे तुमचं तोंड उघडाल आणि बोलायला सुरुवात कराल, तेव्हा नकारात्मक विचार येणार आहेत, नकारात्मक गोष्टी तोंडाबाहेर पडणार आहेत, राईट. मग सिंपलचा हा कन्सेप्ट आहे की कॉन्टेंट पूर्ण दिवसभरात तुम्ही जे काही पाहत आहात, जे काही बोलत आहात, जे काही ऐकत आहात आणि जे काही वाचत आहात ते जर सकारात्मक असेल तर तुमचे विचार देखील सकारात्मक असतील. तुम्ही प्रत्येक जी गोष्ट बोलाल ती गोष्ट सकारात्मक असेल. पण जर पूर्ण दिवसभरात तुम्ही नकारात्मक पाहत असाल, बोलत असाल, ऐकत असाल किंवा वाचत असाल, देन गेस व्हॉट, इथं नकारात्मकता असल्यामुळे तुम्ही जे काही बोलाल ते नकारात्मक असेल. जे काही विचार तुमच्या मनात येतील ते देखील नकारात्मकच असतील. आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा मग सकारात्मक विचार करण्याचा, नकारात्मक विचारांना अवॉइड करण्याचा, तुम्ही फेल व्हाल. तुम्ही सकारात्मक विचार नाही करू शकणार, कारण इथंच नकारात्मकता भरलेली आहे. म्हणून सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो की तुम्हाला इथं काम करावं लागेल. आणि कॉन्टेंट आपल्या माइंडसाठी, आपल्या ब्रेनसाठी फूड आहे. मग तुम्ही याला जर चांगला सकारात्मक कॉन्टेंट भरवाल तर तुम्ही देखील सकारात्मक व्हाल. मग सर्वात महत्वाचा प्रश्न की हा सकारात्मक कॉन्टेंट आपण कशा प्रकारे आपल्या ब्रेनला देऊ शकतो. बघा, खूप सिंपलची गोष्ट आहे, काही कॉम्प्लिकेशन नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही काही वाचत असाल प्रयत्न करा सकारात्मक वाचण्याचा, पुस्तकं वाचण्याचा. जेव्हा तुम्ही टीव्हीवर काही पाहत असाल प्रयत्न करा की तुम्ही एखादी कॉमेडी सिरियल बघाल किंवा एखादं नॉलेजेबल गोष्ट बघाल, ज्या गोष्टीमुळे तुमच्या मनामध्ये नकारात्मकता येणार नाही. जेव्हा तुम्ही मोबाईलवर, युट्यूबवर कोणताही व्हिडिओ पाहत आहात तेव्हा प्रयत्न करा की तो व्हिडिओ चांगलाच असायला हवा, सकारात्मकच असायला हवा. त्या व्हिडिओमध्ये कोणतीही नकारात्मक गोष्टी किंवा शिव्या वगैरे नको असायला हव्यात. सो एवढा प्रयत्न फक्त तुम्हाला करायचा आहे आणि बस तुम्ही सकारात्मक कॉन्टेंट कंझ्युम कराल. आणि जसं आपलं बोलणं झालंय, इथं सकारात्मकता असेल तर इथं देखील सकारात्मकता जाईल. इथं सकारात्मकता असेल तर प्रत्येक विचारामध्ये देखील सकारात्मकता असेल, राईट. सो अशा प्रकारे तुम्ही सकारात्मक विचार इझिली करू शकाल. मग आता वळूया मित्रांनो दुसऱ्या पिलरकडे. आणि दुसरा पिलर आहे एच. एच म्हणजेच हॅबिट्स. मित्रांनो, आपण माणसं जे काही करतो ना दिवसभरात त्यापैकी 80 to 90% गोष्टी आपल्या सवयीमुळे करतो. म्हणजेच तुम्ही दररोज जर ब्रश करत असाल तर तुम्ही ब्रश करतात कारण तुम्हाला सकाळी उठून ब्रश करण्याची सवय लावली गेली आहे लहानपणापासून. नाव जर ती सवय तुम्हाला नसती तर विचार करा काय झालं असतं. तुम्ही खूप गॅप घेऊन ब्रश केला असता, राईट. मग तुमच्या सवयी जर सकारात्मक असतील तर तुम्ही सकारात्मक गोष्टीच करतात. मग मित्रांनो, एक सिंपलचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला मी नाही सांगत आहे, प्रत्येक यशस्वी व्यक्तीने हाच फॉर्म्युला रिपीट केलाय, सांगितलाय. आणि तो फॉर्म्युला आहे, जशा तुमच्या सवयी असतील तसंच तुमचं जीवन असेल, तसे तुमचे विचार असतील. आय रिपीट, जशा तुमच्या सवयी असतील तसेच तुमचे विचार असतील, तसंच तुमचं जीवन असेल. म्हणजेच जर तुमच्या सवयी सकारात्मक असतील तर तुमचं जीवन देखील सकारात्मक असेल. जर तुमच्या सवयी सकारात्मक असतील, चांगल्या असतील, तर तुमचे विचार देखील सकारात्मक असतील, चांगले असतील. सो सकारात्मक विचार करायचे, मग स्वतःला सकारात्मक सवयी लावून घ्या. मग तुम्ही ओळखणार कसं की तुमच्या ज्या काही सवयी आहे त्या सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत. सिंपलची गोष्ट आहे, प्रत्येक जी काही तुमची सवय असेल, मे बी ती टीव्ही पाहण्याची, मोबाईल पाहण्याची किंवा गॉसिप करण्याची सवय, तर ह्या सवयी तर नकारात्मक आहे, आपल्याला माहित आहे, राईट. आणि काही सवयी असतील ज्या तुम्ही ओळखू शकणार नाही की सकारात्मक आहेत की नकारात्मक, तर त्या ओळखण्यासाठी एक सिंपलची टेस्ट आहे. प्रत्येक सवयीला एका कागदावर लिहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की ही जी माझी पहिली सवय आहे, ती सवय मला माझ्या गोल्सला अचीव्ह करण्यामध्ये मदत करते आहे का, माझ्या जीवनाला सकारात्मक बनवण्यामध्ये मदत करते आहे का. जर उत्तर हो असेल तर ती सवय सकारात्मक आहे आणि जर उत्तर नो असेल, नाही असेल, तर ती सवय नकारात्मक आहे. त्या सवयीला तुम्हाला सोडायचं आहे आणि सकारात्मक सवयींना डेव्हलप करायचं आहे. आपोआप तुमच्या मनात जो काही विचार येईल तो सकारात्मक असेल, राईट. आणि आता येऊया मित्रांनो CHP फॉर्म्युला मधील P वर, म्हणजेच आपल्या तिसऱ्या पिलरवर. मग सकारात्मक विचार करण्यासाठीचा तिसरा पिलर आहे मित्रांनो पीपल. जी हा दोस्तो, लोक. मित्रांनो, आपण लोकांच्या अवतीभोवती राहतो आणि आपल्या अवतीभोवती लोक असतात, कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही, तो लोकांसोबत राहतो, ग्रुप्स मध्ये राहतो. मग आपण देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप साऱ्या लोकांना भेटतो, त्यांच्यासोबत राहतो, त्यांच्यासोबत प्रवास करतो. मग अशा वेळेला ही आपल्यासोबत जी लोक आहेत
ती जर नकारात्मक असतील देन गेस व्हॉट, ते आपल्या डोक्यात काय टाकतील? नकारात्मकता, राईट? आणि जर ही लोक सकारात्मक असतील देन गेस व्हॉट, ते आपल्या डोक्यात काय टाकतील? सकारात्मक विचार. सो सिंपलचा फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला सकारात्मक विचार करायचे, जीवनाला सकारात्मक आणि आनंदी बनवायचंय, तर तुम्हाला नेहमी सकारात्मक लोकांच्या अवतीभोवती राहायला हवं. आणि मग तुम्ही आता सकारात्मक लोकांना कसं ओळखाल? सिंपलची गोष्ट आहे, प्रत्येक तो व्यक्ती जो आयडिया बद्दल बोलतो, प्रत्येक तो व्यक्ती जो तुम्हाला मोटिवेट करतो किंवा तुमच्यातल्या गुणांना ओळखतो, तो व्यक्ती सकारात्मक आहे. आणि प्रत्येक तो व्यक्ती जो दुसऱ्यांच्या चुका दाखवतो, प्रत्येक तो व्यक्ती नेहमी जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा दुसऱ्यांच्या चुकांबद्दल बोलतो किंवा माझ्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आहेत, देवाने मला किती त्रास दिलेला आहे, अशा प्रकारे जर बोलत असेल तर मित्रांनो, तो व्यक्ती कंप्लेंट करणारा, क्रिटिसाइज करणारा आणि कम्पेअर करणारा व्यक्ती नकारात्मक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही नकारात्मक व्यक्तींना ओळखू शकता. आणि जरा थांबा, जर तुम्ही देखील दुसऱ्या व्यक्तींसोबत स्वतःला कम्पेअर करत असाल किंवा स्वतःलाच क्रिटिसाइज करत असाल तर तुमच्यात देखील नकारात्मकता आहे. मग ही नकारात्मकता हळूहळू पॉझिटिव्ह थिंकिंगद्वारे निघून जाईल. सो डोंट वरी अबाउट इट. बट अशा लोकांसोबत राहणं जेव्हा तुम्ही कमी कराल, जी लोक नकारात्मक आहे, आपोआप तुमचे विचार सकारात्मक होतील. आणि जेव्हा तुम्ही अशा लोकांसोबत राहणं सुरू कराल ज्यांची विचार सकारात्मक आहे, आपोआप तुमचे विचार देखील सकारात्मक होतील. मग मित्रांनो, हे आहेत ते 3 पिलर्स. हा आहे बेस, हे आहे फाउंडेशन सकारात्मक विचारांसाठी. मग जर तुम्हाला खरंच सकारात्मक विचार करायचे तर ह्या 3 गोष्टींवर काम करा. CHP फॉर्म्युला. C स्टँड्स फॉर कॉन्टेंट. लक्षात ठेवा, प्रत्येक ती गोष्ट जी तुम्ही पाहत आहात, बोलत आहात, वाचत आहात आणि ऐकत आहात, ती गोष्ट तुमच्या डोक्यासाठी, तुमच्या मेंदूसाठी अन्न आहे. आणि ज्या प्रकारचं अन्न तुम्ही या मनाला द्याल त्याच प्रकारचे विचार हे मन प्रोड्यूस करेल. म्हणून विचार करा की मी कोणत्या प्रकारचं अन्न माझ्या डोक्याला खाऊ घालतोय, का ते नकारात्मक अन्न आहे की सकारात्मक अन्न आहे. सिंपल. H स्टँड्स फॉर हॅबिट. स्वतःला विचारा, माझ्या सवयी सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत? राईट? जर सकारात्मक सवयी असतील तर इथं देखील सकारात्मक विचार येणार आहेत. जर नकारात्मक सवयी असतील तर इथं देखील नकारात्मक विचार येणार आहेत. आणि नकारात्मक विचार करणं नेहमी ही देखील एक नकारात्मक सवय आहे. सायंटिस्ट आज एकच गोष्ट सांगतायत की खूप सारे लोक निगेटिव्ह थिंकिंग करतात कारण त्यांना लहानपणापासून नकारात्मक विचार करण्याची सवय लागली आहे आणि ते सवयीचे गुलाम झालेले आहेत. म्हणून मग स्वतःला विचारा की निगेटिव्ह थिंकिंग जी मी करतोय ती देखील एक सवय आहे का, आणि मी हिला कशा प्रकारे बदलू शकतो. आणि मित्रांनो, शेवटचा P स्टँड्स फॉर पीपल. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना ओळखा. ती नकारात्मक आहेत का की सकारात्मक आहेत? जर नकारात्मक आहेत तर लांब राहा, सकारात्मक आहेत तर त्यांच्या जवळ जा, त्यांच्यासोबत बोला. राईट? त्यांच्याकडनं शिका. बघा, तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की तुम्ही ज्या 5 लोकांसोबत राहतात पूर्ण दिवसभरात जास्त वेळ, त्याच 5 लोकांसारखे तुम्ही बनून जातात. तर विचार करा, जर ही 5 लोक नकारात्मक असतील तर तुम्ही देखील नकारात्मक विचार कराल, तुम्ही देखील नकारात्मक बनून जाल. पण तिथं जर ही 5 लोक सकारात्मक असतील तर विचार करा काय होईल. तुम्ही सकारात्मक विचार कराल, तुम्ही देखील सकारात्मक बनाल. म्हणून खूप महत्वाचं आहे तुम्ही कोणत्या लोकांसोबत राहत आहात ते ओळखणं. या CHP फॉर्म्युलावर काम केलं आणि जर स्वतःला सकारात्मक कॉन्टेंट, सकारात्मक हॅबिट्स आणि सकारात्मक लोक यांच्या अवतीभोवती ठेवलं, गेस व्हॉट, आपोआप तुम्ही सकारात्मक विचार करायला लागता. मग तुम्हाला नकारात्मक विचारांना नाही म्हणण्याची गरज नाही. प्रत्येक विचार जो तुमच्या मनात येईल त्या 10 विचारांपैकी 9 विचार आपोआप सकारात्मक असतील, पॉझिटिव्ह असतील. हा आहे सिंपलचा फॉर्म्युला. राईट? मग हा बेस पक्का करा. एक वेळेस हा बेस पक्का झाला की आपोआप तुम्ही सकारात्मक विचार करण्याची बिल्डिंग उभी करू शकतात. मग मित्रांनो, एक सिंपल सी रिक्वेस्ट आहे की पुढच्या 40 दिवसांचा चॅलेंज तुम्हाला घ्यायचा आहे. आणि हा चॅलेंज काय आहे की पुढच्या 40 दिवस मी फक्त सकारात्मक कॉन्टेंट कंझ्युम करेल, मी फक्त सकारात्मक लोकांसोबत राहील आणि मी फक्त आणि फक्त सकारात्मक सवयी माझ्यामध्ये ठेवेल. या 3 गोष्टींना तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे आणि प्रत्येक दिवशी सकारात्मकतेकडे एक धाव घ्यायची आहे. ह्या बेसला पक्क करायचंय. राईट? जर तुम्ही हा चॅलेंज एक्सेप्ट करत असाल 40 दिवसांसाठी सकारात्मक कॉन्टेंट, सकारात्मक लोक आणि सकारात्मक सवयी, तर कमेंटमध्ये यस लिहा आय एक्सेप्ट. आणि जर करत नसाल देन सॉरी टू से बट तुम्ही नकारात्मक विचारच करत राहाल. सो
थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच सकारात्मकतेसोबत. जर यशस्वी व्हायचंय तर सकारात्मक विचार करा. हे एक असं वाक्य आहे जे तुम्ही आणि मी लहानपणापासून ऐकलेलं आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं, आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं, इव्हन आपल्या मित्रांनी आणि खूप साऱ्या पुस्तकांनी आपल्याला सांगितलं की सकारात्मक विचार करा म्हणजेच यश तुमचं, जीवन सोपं होऊन जाईल. बट गेस व्हॉट, तुम्हाला लहानपणापासून कुणी शिकवलंय का की सकारात्मक विचार कसा करायचा? शिक्षकांनी नाही शिकवलं, आपल्या आईवडिलांनी नाही शिकवलं, कारण समहाव त्यांनाही माहित नव्हतं की सकारात्मक विचार कसा करायचा. तुम्ही आणि मी खूप जास्त प्रयत्न केला सकारात्मक विचार करण्याचा, बट समहाव जेवढा आपण प्रयत्न केला मनाला समजवण्याचा की सकारात्मक विचार कर, तेवढंच मन नकारात्मक होत गेलं, तेवढाच जास्त नकारात्मक विचार आपण करत गेलो. आणि म्हणून आपण हा प्रयत्न वैतागून कंटाळून सोडून दिला आणि आपण परत त्याच नकारात्मक विचारमध्ये अडकून राहिलो. मग एक गोष्ट तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे की तुम्हाला माहिती आहे की जर सकारात्मक विचार केला तर आयुष्य सकारात्मक होईल, यश मिळेल. बट समहाव तुम्हाला हे माहित नाहीये की सकारात्मक विचार कसा करायचा, रादर हे तुम्हाला कोणी शिकवलंच नाही. सो मित्रांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल सकारात्मक विचार करण्यासाठी CHP फॉर्म्युला. आणि हा CHP फॉर्म्युला एवढा जास्त पॉवरफुल आहे की जेव्हा तुम्ही ह्या फॉर्म्युलाला समजून घेतात आणि जीवनात अप्लाय करतात तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करतात आणि तुमच्या जीवनात नकारात्मक विचार खूप जास्त कमी होऊन जातो. नमस्कार मित्रांनो, मी योगेश स्वार, तुमचाच मित्र, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठीचा बेस काय असायला हवा. आणि मी तुम्हाला देणार आहे CHP फॉर्म्युला, जो फॉर्म्युला तुम्हाला सकारात्मक विचार करण्यासाठी, पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी मदत करेल आणि हे देखील दाखवेल की ऍक्च्युअली पॉझिटिव्ह थिंकिंग कशी केली जाते. मग सुरू करूया या फॉर्म्युला पासून. मग मित्रांनो, जर बिल्डिंग उंच बांधायची असेल तर सर्वात महत्वाचं काय असतं? बेस. जेवढा पाया पक्का असेल तेवढीच बिल्डिंग आपण वर बांधू शकतो. पण जर पायाच पक्का नसेल आणि आपण बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न करत असू देन गेस व्हॉट, काय होईल? वापस बिल्डिंग कोलॅप्स होईल, खाली पडेल, राईट? मग तसंच आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंग सोबत सुद्धा होतं. आपण सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करतो, आपण नकारात्मक विचारांना अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो, बट समहाव सकारात्मक विचार करण्यासाठी जो पाया असायला हवा, जो बेस असायला हवा, तो आपण पक्का केलेला नसतो. आणि म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो CHP फॉर्म्युला देणार आहे तो फॉर्म्युला तुमचा हा पाया पक्का करेल. अँड गेस व्हॉट, एकदा जर तुमचा पाया पक्का झाला सकारात्मक माइंडसेटचा, सकारात्मक विचार करण्यासाठीचा, की तुम्ही कितीही मोठी बिल्डिंग त्या पायावर बांधू शकता आणि ती मजबूत इमारत असेल आणि ती कोलॅप्स होणार नाही. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करू शकता. सो या CHP फॉर्म्युला मध्ये सर्वात पहिला C चा अर्थ होतो कॉन्टेंट. मित्रांनो, कॉन्टेंट म्हणजे प्रत्येक ती गोष्ट जी तुम्ही पाहता, वाचता, ऐकता आणि बोलता. आय रिपीट, प्रत्येक ती गोष्ट जी तुम्ही पाहता, वाचता, ऐकता आणि बोलता त्या गोष्टीला म्हटलं जातं कॉन्टेंट. आणि हा कॉन्टेंट असतो आपल्या ब्रेनसाठी अन्न. तुमचं शरीर तसंच बनेल जसं तुम्ही अन्न घ्याल, राईट? बघा, एक सिंपलचा फॉर्म्युला आपल्याला लहानपणापासून माहित आहे की जर तुम्ही जंक फूड खाल्लं तर तुम्ही थोडे ओबेस व्हाल, मोठे व्हाल, राईट? आणि जर तुम्ही लहानपणापासून हिरव्या पाला भाज्या खाल्ल्या तर तुम्ही हेल्दी राहाल, तुमची बॉडी हेल्दी राहील.
मग जर अन्न जसं आपण घेतो तशीच आपली बॉडी तयार होते, तर विचार करा, जर कॉन्टेंट आपल्या माइंड साठीचं अन्न आहे, तर जसं कॉन्टेंट आपण घेऊ तसंच आपला माइंडसेट आणि तसंच आपले विचार क्रिएट नाही होणार का? फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बघत असाल तर तुम्ही ऍक्च्युली निगेटिव्ह कॉन्टेंट कंझ्युम करत आहात. तुम्ही तुमच्या माइंडला नकारात्मक गोष्टी भरवत आहात, राईट? आणि जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टी ह्या माइंडमध्ये भरवाल तर विचार करा, जेव्हा विचार करण्याची गोष्ट येईल तेव्हा हा माइंड कोणते विचार क्रिएट करेल? ऑफकोर्स नकारात्मक विचार. इट्स लाईक की ही एक टाकी आहे ज्यात तुम्ही कॉन्टेंट भरू शकता. मग जर ह्या टाकीमध्ये तुम्ही सकारात्मक कॉन्टेंट भरला, चांगल्या गोष्टी भरल्यात, तर जेव्हा तुम्ही विचार कराल, जेव्हा तुम्ही बोलाल, तेव्हा तुम्ही सकारात्मकच बोलाल, राईट? बट जर या टाकीमध्येच नकारात्मक गोष्टी भरून ठेवलेल्या असतील, नकारात्मक कॉन्टेंट भरून ठेवलेलं असेल, तर जेव्हाही तुम्ही नळ ओपन कराल, म्हणजे तुमचं तोंड उघडाल आणि बोलायला सुरुवात कराल, तेव्हा नकारात्मक विचार येणार आहेत, नकारात्मक गोष्टी तोंडाबाहेर पडणार आहेत, राईट? मग सिंपलचा हा कन्सेप्ट आहे की कॉन्टेंट पूर्ण दिवसभरात तुम्ही जे काही पाहत आहात, जे काही बोलत आहात, जे काही ऐकत आहात आणि जे काही वाचत आहात, ते जर सकारात्मक असेल तर तुमचे विचार देखील सकारात्मक असतील. तुम्ही प्रत्येक जी गोष्ट बोलाल ती गोष्ट सकारात्मक असेल. पण जर पूर्ण दिवसभरात तुम्ही नकारात्मक पाहत असाल, बोलत असाल, ऐकत असाल किंवा वाचत असाल, देन गेस व्हॉट? इथं नकारात्मकता असल्यामुळे तुम्ही जे काही बोलाल ते नकारात्मक असेल, जे काही विचार तुमच्या मनात येतील ते देखील नकारात्मकच असतील. आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा मग सकारात्मक विचार करण्याचा, नकारात्मक विचारांना अवॉइड करण्याचा, तुम्ही फेल व्हाल. तुम्ही सकारात्मक विचार नाही करू शकणार, कारण इथंच नकारात्मकता भरलेली. म्हणून सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्हाला इथं काम करावं लागेल. आणि कॉन्टेंट आपल्या माइंडसाठी, आपल्या ब्रेनसाठी फूड आहे. मग तुम्ही याला जर चांगला सकारात्मक कॉन्टेंट भरवाल तर तुम्ही देखील सकारात्मक व्हाल. मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा सकारात्मक कॉन्टेंट आपण कशा प्रकारे आपल्या ब्रेनला देऊ शकतो? बघा, खूप सिंपलची गोष्ट आहे, काही कॉम्प्लिकेशन नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही काही वाचत असाल, प्रयत्न करा सकारात्मक वाचण्याचा, पुस्तकं वाचण्याचा. जेव्हा तुम्ही टीव्हीवर काही पाहत असाल, प्रयत्न करा की तुम्ही एखादी कॉमेडी सिरियल बघाल किंवा एखादं नॉलेजेबल गोष्ट बघाल, ज्या गोष्टीमुळे तुमच्या मनामध्ये नकारात्मकता येणार नाही. जेव्हा तुम्ही मोबाईलवर, युट्यूबवर कोणताही व्हिडिओ पाहत आहात, तेव्हा प्रयत्न करा की तो व्हिडिओ चांगलाच असायला हवा, सकारात्मकच असायला हवा. त्या व्हिडिओमध्ये कोणतीही नकारात्मक गोष्टी किंवा शिव्या वगैरे नको असायला हव्यात. सो एवढा प्रयत्न फक्त तुम्हाला करायचा आहे आणि बस तुम्ही सकारात्मक कॉन्टेंट कंझ्युम कराल. अँड जसं आपलं बोलणं झालंय, इथं सकारात्मकता असेल तर इथं देखील सकारात्मकता जाईल. इथं सकारात्मकता असेल तर प्रत्येक विचारामध्ये देखील सकारात्मकता असेल, राईट? सो अशा प्रकारे तुम्ही सकारात्मक विचार इझिली करू शकाल. मग आता वळूया मित्रांनो दुसऱ्या पिलरकडे. आणि दुसरा पिलर आहे एच. एच म्हणजेच हॅबिट्स. मित्रांनो, आपण माणसं जे काही करतो ना दिवसभरात, त्यापैकी 80 to 90% गोष्टी आपल्या सवयीमुळे करतो. म्हणजेच तुम्ही दररोज जर ब्रश करत असाल तर तुम्ही ब्रश करतात कारण तुम्हाला सकाळी उठून ब्रश करण्याची सवय लावली गेली आहे लहानपणापासून. नाव जर ती सवय तुम्हाला नसती तर विचार करा काय झालं असतं. तुम्ही खूप गॅप घेऊन ब्रश केला असता, राईट? मग तुमच्या सवयी जर सकारात्मक असतील तर तुम्ही सकारात्मक गोष्टीच करतात. मग मित्रांनो, एक सिंपलचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला मी नाही सांगत आहे, प्रत्येक यशस्वी व्यक्तीने हाच फॉर्म्युला रिपीट केलाय, सांगितलाय. आणि तो फॉर्म्युला आहे, जशा तुमच्या सवयी असतील तसंच तुमचं जीवन असेल, तसे तुमचे विचार असतील. आय रिपीट, जशा तुमच्या सवयी असतील तसेच तुमचे विचार असतील, तसंच तुमचं जीवन असेल. म्हणजेच जर तुमच्या सवयी सकारात्मक असतील तर तुमचं जीवन देखील सकारात्मक असेल. जर तुमच्या सवयी सकारात्मक असतील, चांगल्या असतील, तर तुमचे विचार देखील सकारात्मक असतील, चांगले असतील. सो सकारात्मक विचार करायचे, मग स्वतःला सकारात्मक सवयी लावून घ्या. मग तुम्ही ओळखणार कसं की तुमच्या ज्या काही सवयी आहेत त्या सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत? सिंपलची गोष्ट आहे. प्रत्येक जी काही तुमची सवय असेल, मे बी ती टीव्ही पाहण्याची, मोबाईल पाहण्याची किंवा गॉसिप करण्याची सवय, ह्या सवयी तर नकारात्मक आहे, आपल्याला माहित आहे, राईट? आणि काही सवयी असतील ज्या तुम्ही ओळखू शकणार नाही की सकारात्मक आहेत की नकारात्मक, तर त्या ओळखण्यासाठी एक सिंपलची टेस्ट आहे. प्रत्येक सवयीला एका कागदावर लिहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की ही जी माझी पहिली सवय आहे
ती सवय मला माझ्या गोल्सला अचीव्ह करण्यामध्ये मदत करते आहे का, माझ्या जीवनाला सकारात्मक बनवण्यामध्ये मदत करते आहे का? जर उत्तर हो असेल तर ती सवय सकारात्मक आहे, आणि जर उत्तर नो असेल, नाही असेल, तर ती सवय नकारात्मक आहे. त्या सवयीला तुम्हाला सोडायचं आहे आणि सकारात्मक सवयींना डेव्हलप करायचं आहे. आपोआप तुमच्या मनात जो काही विचार येईल तो सकारात्मक असेल, राईट. आणि आता येऊया मित्रांनो CHP फॉर्म्युला मधील P वर, म्हणजेच आपल्या तिसऱ्या पिलरवर. मग सकारात्मक विचार करण्यासाठीचा तिसरा पिलर आहे मित्रांनो पीपल. जी हा दोस्तो, लोक. मित्रांनो, आपण लोकांच्या अवतीभोवती राहतो आणि आपल्या अवतीभोवती लोक असतात, कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही, तो लोकांसोबत राहतो, ग्रुप्स मध्ये राहतो. मग आपण देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप साऱ्या लोकांना भेटतो, त्यांच्यासोबत राहतो, त्यांच्यासोबत प्रवास करतो. मग अशा वेळेला ही आपल्यासोबत जी लोक आहेत ती जर नकारात्मक असतील तर गेस व्हॉट, ते आपल्या डोक्यात काय टाकतील? नकारात्मकता, राईट. आणि जर ही लोक सकारात्मक असतील then guess what, ते आपल्या डोक्यात काय टाकतील? सकारात्मक विचार. सो सिंपलचा फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला सकारात्मक विचार करायचे, जीवनाला सकारात्मक आणि आनंदी बनवायचं आहे, तर तुम्हाला नेहमी सकारात्मक लोकांच्या अवतीभोवती राहायला हवं. आणि मग तुम्ही आता सकारात्मक लोकांना कसं ओळखाल? सिंपलची गोष्ट आहे. प्रत्येक तो व्यक्ती जो आयडिया बद्दल बोलतो, प्रत्येक तो व्यक्ती जो तुम्हाला मोटिवेट करतो किंवा तुमच्यातल्या गुणांना ओळखतो, तो व्यक्ती सकारात्मक आहे. आणि प्रत्येक तो व्यक्ती जो दुसऱ्यांच्या चुका दाखवतो, प्रत्येक तो व्यक्ती नेहमी जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा दुसऱ्यांच्या चुकांबद्दल बोलतो किंवा माझ्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आहेत, देवाने मला किती त्रास दिलेला आहे, अशा प्रकारे जर बोलत असेल तर मित्रांनो तो व्यक्ती कंप्लेंट करणारा, क्रिटिसाइज करणारा आणि कंपेअर करणारा व्यक्ती नकारात्मक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही नकारात्मक व्यक्तींना ओळखू शकता. आणि जरा थांबा, जर तुम्ही देखील दुसऱ्या व्यक्तींसोबत स्वतःला कंपेअर करत असाल किंवा स्वतःलाच क्रिटिसाइज करत असाल तर तुमच्यात देखील नकारात्मकता आहे. मग ही नकारात्मकता हळूहळू पॉझिटिव्ह थिंकिंगद्वारे निघून जाईल. सो डोंट वरी अबाउट इट. बट अशा लोकांसोबत राहणं जेव्हा तुम्ही कमी कराल, जी लोक नकारात्मक आहेत, आपोआप तुमचे विचार सकारात्मक होतील. आणि जेव्हा तुम्ही अशा लोकांसोबत राहणं सुरू कराल ज्यांचे विचार सकारात्मक आहे, आपोआप तुमचे विचार देखील सकारात्मक होतील. मग मित्रांनो, हे आहेत ते 3 पिलर्स. हा आहे बेस, हे आहे फाउंडेशन सकारात्मक विचारांसाठी. मग जर तुम्हाला खरंच सकारात्मक विचार करायचे तर ह्या 3 गोष्टींवर काम करा. CHP फॉर्म्युला. C स्टँड्स फॉर कॉन्टेंट. लक्षात ठेवा, प्रत्येक ती गोष्ट जी तुम्ही पाहत आहात, बोलत आहात, वाचत आहात आणि ऐकत आहात, ती गोष्ट तुमच्या डोक्यासाठी, तुमच्या मेंदूसाठी अन्न आहे. आणि ज्या प्रकारचं अन्न तुम्ही या मनाला द्याल त्याच प्रकारचे विचार हे मन प्रोड्यूस करेल. म्हणून विचार करा की मी कोणत्या प्रकारचं अन्न माझ्या डोक्याला खाऊ घालतोय, का ते नकारात्मक अन्न आहे की सकारात्मक अन्न आहे. सिंपल. H स्टँड्स फॉर हॅबिट. स्वतःला विचारा, माझ्या सवयी सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत, राईट. जर सकारात्मक सवयी असतील तर इथं देखील सकारात्मक विचार येणार आहेत. जर नकारात्मक सवयी असतील तर इथं देखील नकारात्मक विचार येणार आहेत. आणि नकारात्मक विचार करणं नेहमी ही देखील एक नकारात्मक सवय आहे. सायंटिस्ट आज एकच गोष्ट सांगतायत की खूप सारे लोक निगेटिव्ह थिंकिंग करतात कारण त्यांना लहानपणापासून नकारात्मक विचार करण्याची सवय लागली आहे आणि ते सवयीचे गुलाम झालेले आहेत. म्हणून मग स्वतःला विचारा की निगेटिव्ह थिंकिंग जी मी करतोय ती देखील एक सवय आहे का, आणि मी हिला कशा प्रकारे बदलू शकतो. आणि मित्रांनो, शेवटचा P स्टँड्स फॉर पीपल. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना ओळखा. ती नकारात्मक आहेत का की सकारात्मक आहे? जर नकारात्मक आहेत तर लांब राहा, सकारात्मक आहेत तर त्यांच्या जवळ जा, त्यांच्यासोबत बोला, राईट. त्यांच्याकडनं शिका. बघा, तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की तुम्ही ज्या 5 लोकांसोबत राहतात पूर्ण दिवसभरात जास्त वेळ, त्याच 5 लोकांसारखे तुम्ही बनून जातात. तर विचार करा, जर ही 5 लोक नकारात्मक असतील तर तुम्ही देखील नकारात्मक विचार कराल, तुम्ही देखील नकारात्मक बनून जाल. पण तिथं जर ही 5 लोक सकारात्मक असतील तर विचार करा काय होईल. तुम्ही सकारात्मक विचार करा, तुम्ही देखील सकारात्मक बना. म्हणून खूप महत्वाचं आहे तुम्ही कोणत्या लोकांसोबत राहत आहात ते ओळखणं. या CHP फॉर्म्युलावर काम केलं आणि जर स्वतःला सकारात्मक कॉन्टेंट, सकारात्मक हॅबिट्स आणि सकारात्मक लोक यांच्या अवतीभोवती ठेवलं, गेस व्हॉट, आपोआप तुम्ही सकारात्मक विचार करायला लागता.
मग तुम्हाला नकारात्मक विचारांना नाही म्हणण्याची गरज नाही. प्रत्येक विचार जो तुमच्या मनात येईल त्या 10 विचारांपैकी 9 विचार आपोआप सकारात्मक असतील, पॉझिटिव्ह असतील. हा आहे सिंपलचा फॉर्म्युला, राईट. मग हा बेस पक्का करा. एक वेळेस हा बेस पक्का झाला की आपोआप तुम्ही सकारात्मक विचार करण्याची बिल्डिंग उभी करू शकतात. मित्रांनो, एक सिंपल रिक्वेस्ट आहे की पुढच्या 40 दिवसांचा चॅलेंज तुम्हाला घ्यायचा आहे. आणि हा चॅलेंज काय आहे की पुढच्या 40 दिवस मी फक्त सकारात्मक कॉन्टेंट कंझ्युम करेल, मी फक्त सकारात्मक लोकांसोबत राहील आणि मी फक्त आणि फक्त सकारात्मक सवयी माझ्यामध्ये ठेवेल. या 3 गोष्टींना तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे आणि प्रत्येक दिवशी सकारात्मकतेकडे एक धाव घ्यायची आहे. या बेसला पक्क करायचंय, राईट. जर तुम्ही हा चॅलेंज एक्सेप्ट करत असाल 40 दिवसांसाठी सकारात्मक कॉन्टेंट, सकारात्मक लोक आणि सकारात्मक सवयी, तर कमेंटमध्ये यस लिहा आय एक्सेप्ट. आणि जर करत नसाल देन सॉरी टू से बट तुम्ही नकारात्मक विचारच करत राहाल. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच सकारात्मकतेसोबत.